स्वागत आहे आपल्या सर्वांचे शेतकरी मित्रांनो आज आहे 30 डिसेंबर 2025 आणि वार आहे मंगळवार। शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की मुख्य बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रामधील मुख्य बाजारपेठेमध्ये आज काय मिळतोय कापसाला बाजारभाव। शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल अवश्य फॉलो करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की जशा पद्धतीने कापसाची आवक घटत आहे तशा पद्धतीने कापसाच्या बाजारभावामध्ये देखील बदल होताना आपल्याला दिसत आहे। शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील मुख्य बाजारपेठा ज्या आहेत, ज्या कापूस खरेदीसाठी मुख्य बाजारपेठ आहेत, त्या बाजारपेठेमधील आज आपण कापूस बाजारभाव काय आहे, तो सद्यस्थिती काय आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात। जो आपल्या हाती आलेला कापूस बाजारभाव आहे तो आपण जाणून घ्या। शेतकरी मित्रांनो हेतू फक्त हाच आहे की प्रत्येक शेतकरी मित्रांसाठी रोजची अपडेट ही कापूस बाजारभावाबद्दलची गेली पाहिजे। शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये जर आपण बघितलं तर कमीत कमी जो भाव आहे तो 7,300 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे। सर्वसाधारण भाव हा 7,450 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जो जास्तीत जास्त बाजारभाव आहे तो भेटलेला आहे 7,600 रुपये प्रति क्विंटल। तर ही होती अमरावतीमधील अपडेट। शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे सावनेरमधील कापूस बाजारभाव। सावनेरमध्ये 7,500 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण कमीत कमी भाव भेटला आणि जो जास्तीत जास्त आहे तो देखील 7,500 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो सावनेरमध्ये काही जास्त आपल्याला बाजारभावामध्ये बदल झालेला काही दिसत नाही। शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे भद्रावती मार्केटमध्ये कमीत कमी भाव भेटला 7,400 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे तो भेटलेला आहे 8,010 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी मित्रांनो त्यानंतर मुख्य बाजारपेठ आहे वडवणीमध्ये कमीत कमी भाव भेटला 7,730 रुपये प्रति क्विंटल। सर्वसाधारण भाव भेटला 7,810 रुपये आणि जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे तो भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो 8,020 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो हे होते आज महाराष्ट्र राज्यामधील मुख्य बाजारपेठेमधील आजचा झालेला कापूस बाजारभाव। शेतकरी मित्रांनो रोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करून ठेवा। धन्यवाद।